सोमवार सकाळी ठीक 10 वाजता पेठ शिवनी येथील ऐतिहासिक महादेव मंदिरात प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने सौ सविता संतोष मुरकुटे यांनी अभिषेक करून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। तसेच श्री गुरुदेव पिंपळगाव येथील दैवताचे पूजन करून सौ सविता संतोष मुरकुटे यांनी नारळ अर्पण करून बोगाव येथील जागृत देवस्थान श्री हनुमानाचे दर्शन घेऊन मौजे पेंडू येथील श्री संत निवृत्ती महाराज यांचे दर्शन घेतले। पेंडू येथे संत निवृत्ती महाराजांच्या समोर सर्व समाज बांधवांना संबोधित करून सौ सविता संतोष मुरकुटे यांनी पेठपिंपळगाव पंचायत समिती गणाचा प्रचाराचा नारळ फोडून या संपूर्ण दौऱ्यादरम्यान सौभाग्यवती सविता संतोष मुरकुटे यांच्यासोबत आलेल्या हजारो कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधवांना व स्थानिक उपस्थितांना संबोधित करताना सौ सविता मुरकुटे म्हणाल्या की पेंडू सर्कल मधील सर्व गावांमध्ये जनावरांचा दवाखाना, बाजारपेठ, चांगले रस्ते, मुबलक वीज पुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांसाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येतील। या प्रसंगी श्री संतोष मुरकुटे, रुपेश शिंगारे, लिंबाजी अण्णा टोले, बालू आजा बर्डे, सुभाष धुळगुंडे, तुकाराम कराळे, मामा पातळे, मामा भास्कर कराळे, तारामती कराळे, भाजपाचे सर्व पदाधिकारी, पांडू तात्या रोखरे, आताउल्ला पठाण साहेब यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। अशाच राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।